नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती कथासार. अध्याय 6. ओम श्री गणेशाय नमः. अंबिका देवीचा निरोप घेऊन सुग्रीवदूत परत माघारी निघाला. दैत्यराज शुंभाजवळ आल्यावर त्याने प्रथम त्याला आदरपूर्वक नमस्कार केला आणि अतिशय विनयाने देवी अंबिकेचा निरोप सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, अहो राजाधिराज शुंभराज, आपल्या मालकापाशी सत्यच बोलले पाहिजे. म्हणून देवी अंबिकेचा निरोप आपणास कोणत्या प्रकारे निवेदन करावा हे मला सुचत नाही. तरीही महाराज, तिचे बळ हे केवढे आहे, ती कुठून आली आहे, ती कुणाची कोण आहे हे मी जाणू शकलो नाही. तर मी काय बोलू, पण माझे तिच्याबरोबर जे संभाषण झाले त्यावरून मला एवढे समजले की ती सौंदर्यवती फारच गर्विष्ठ आहे आणि युद्ध करण्याच्या हेतूनेच ती येथे आली आहे. आपण विचारी आहात, तेव्हा त्या स्त्रीबरोबर माझा जो संवाद झाला तो आधी ऐकून घ्या आणि मग जे योग्य वाटेल तसे करा. ती सौंदर्यवती म्हणाली की लहान असतेवेळी खेळाखेळात तिने एक प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा अशी आहे की जो कोणी तिला युद्धामध्ये हरवेल आणि तिचे गर्वहरण करेल अशाच वीरपुरुषाला ती वरमाला घालणार आहे. शुंभ महाराज, आपण धर्म उत्तम प्रकारे जाणता, तेव्हा तिला प्रतिज्ञा मोडावयास लावणे योग्य नव्हे. याकरिता युद्ध करूनच आपण तिला वश करा. ती युद्धासाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन सिंहावर बसून आली आहे आणि तिचा स्वभावसुद्धा मला हट्टी वाटला. तेव्हा आता काय करायचे ते आपणच ठरवा. अशा प्रकारे सुग्रीवदूताने अंबिका देवीचा निरोप दैत्यराज शुंभाला सांगितला. त्यावर दैत्यराज शुंभाने बाजूला बसलेल्या आपल्या भावाकडे दृष्टी टाकली आणि त्याला विचारले की तू बुद्धिमान आहेस, तेव्हा या बाबतीत कोणते पाऊल उचलावे असे तुला वाटते ते मला सांग. ती एकाकी वाटणारी सौंदर्यवती स्त्री युद्धासाठी बोलावते आहे, तर मी स्वतः जावे की तू सैन्य घेऊन जातोस? जसा तुझा विचार असेल तसेच मी करीन. यावर निशुंभ म्हणाला, युद्धासाठी रणभूमीवर तू किंवा मी जाणे योग्य नव्हे. प्रथम आपण युद्धासाठी धूम्रलोचनाला पाठवू. तो तिचा पराभव करून तिला बंदी करून आणील आणि मग तू तिच्याशी लग्न कर. निशुंभाचे हे बोलणे ऐकून दैत्यराज शुंभ लगेच धूम्रलोचनाकडे वळून म्हणाला, अरे धूम्रलोचना, तू लगेच सैन्य घेऊन निघ आणि तिथे जाऊन युद्ध करून त्या मदोन्मत्त गर्विष्ठ स्त्रीला घेऊनच ये. तिच्या पाठीशी जर कोणी देव, दानव, अगर मानव असेल तर त्यालाही लागलीच ठार कर. तसेच तिच्याबरोबर जी कालिका आहे तिलासुद्धा मारून टाक. परंतु त्या कोमल आणि लावण्यवती सौंदर्यवती स्त्रीस कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घे. धूम्रलोचन तात्काळ तेथून उठला आणि दैत्यराज शुंभाला प्रणाम करून 6000 दानववीरांसह युद्ध करण्यास निघून गेला. धूम्रलोचन तिथे गेल्यावर पाहतो तो ती देवी बगीचात बसलेली होती. तिला पाहून धूम्रलोचनाने प्रथम अत्यंत आदरपूर्वक अभिवादन केले आणि गोड शब्दात बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, हे देवी, तुझ्या कठोर निरोपामुळे आमचा राजा शुंभ अत्यंत दुःखी झाला आहे. हे मानिनी, तू बोललीस की जो पुरुष तुला युद्धात जिंकेल त्याच्याशी तू विवाह करणार आहेस. परंतु युद्ध हे 2 प्रकारचे असते. एक म्हणजे रतियुद्ध आणि दुसरे म्हणजे वीरयुद्ध. या दोन्ही युद्धांमध्ये तुझ्यासाठी रतियुद्धच सुखदायक ठरेल
राजा शुंभाने या बाबतीतला जाणकार म्हणून मला सैन्यासह पाठवले आहे. दैत्यराज शुंभाने देवांचा अभिमान चूर्ण केला आहे आणि तो तिन्ही जगाचा स्वामी बनला आहे. तू जर त्याच्याशी विवाह केलास तर त्याची अत्यंत प्रिय अशी पट्टराणी बनून तू अनेक प्रकारची सुखे भोगशील. तेव्हा तू माझे बोलणे ऐक आणि आमच्या राजाशी रणभूमीवरचे युद्ध न करता त्याच्याशी लग्न करून रतियुद्ध कर. धूम्रलोचनाचे हे बोलणे ऐकून कालिका देवी खदाखदा हसू लागली. ती म्हणाली, अरे मूर्खा, तुला वाटत असेल की गोड बोलून तू आपले कार्य साधून घेशील, पण हा तुझा केवळ भ्रम आहे. तू जर खराच शूर असशील आणि त्या दुष्ट राजाच्या सांगण्यावरून सैन्य घेऊन इथे आला असशील तर लगेचच युद्धाला सज्ज हो. ही देवी तुला आणि शुंभ निशुंभाला सेनापतींसह बाणांनी मारूनच परत जाणार आहे. असे कालिकेचे शब्द ऐकून धूम्रलोचन प्रचंड संतापला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले. तो म्हणाला, हे काळ्या कुट्ट स्त्रिये, आज तुला आणि या गुरगुरणाऱ्या सिंहाला मी मारेन आणि या सौंदर्यवती स्त्रीला राजाकडे घेऊनच जाईल. तेव्हा कालिका देवी त्याला बोलू लागली, अरे मूर्खा, उगीचच कशासाठी बढाया मारतो आहेस? अरे धनुर्धारी वीरांचा हा धर्म नव्हे. तू तुझ्या सामर्थ्यावर बाण चालव, म्हणजे मी आत्ताच तुला यमसदनास पाठवते. कालिकेच्या या शब्दांमुळे धूम्रलोचन चवताळला. त्याने धनुष्यबाण उचलून डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच धारदार अशा बाणांचा तिच्यावर पाऊस पाडला. त्यावेळी इंद्र आदी देवांनी आकाशातून कालिका मातेचा जय जयकार केला. त्यानंतर त्या दोघांमध्ये भीषण असे युद्ध सुरू झाले. प्रथम कालिका मातेने धूम्रलोचनाच्या रथाला जुंपलेली खेचरे मारून टाकली आणि त्याचा रथही तोडून टाकला आणि ती कालिका माता विक्राळ हास्य करू लागली. त्यानंतर धूम्रलोचन लगेच दुसऱ्या रथात चढला आणि तिच्यावर बाण सोडू लागला, परंतु कालिका मातेने ते सर्व बाण तोडून टाकले आणि तो दुसरा रथही तिने तोडून टाकला. रथाला जोडलेली गाढवे आणि सारथीसुद्धा कालिका मातेने मारून टाकली. याशिवाय धूम्रलोचनाचा धनुष्य देखील तिने तोडून टाकला आणि मोठ्याने एक आरोळी ठोकली. त्या समयी देवांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे पाहून धूम्रलोचनाने एक भला मोठा परिघ उचलला आणि दुसऱ्या एका रथावर तो चढला आणि कालिका मातेला म्हणाला, हे कुरूपस्त्रिये, आता तुला मारूनच टाकतो. असे बोलून परिघ हातात घेऊन तो देवीवर चाल करून गेला. तेव्हा देवीने असा हुंकार भरून त्याला भस्म करून टाकले. ते अघटित दृश्य पाहून सर्व दानव सैन्य भयभीत झाले आणि परत माघारी पळू लागले. धूम्रलोचन जळाला असे पाहताच सर्व देवदेवतांनी आनंदाने कालिका मातेवर फुले उधळली. त्यानंतर अंबिका मातेने दूर जाऊन खूपच मोठ्याने शंखनाद केला. तो आवाज ऐकून दैत्यराज शुंभ आपल्या राजवाड्याच्या बाहेर आला आणि त्याला असे दृश्य दिसले की राक्षस सैन्य रणांगण सोडून धावत पळत माघारी येत आहे. कुणाचे शरीर रक्ताने भरलेले, तर कोणाचे हातपाय तुटलेले, कोणाचे डोळे फुटलेले, तर कोणाची मान लोंबकळत आहे, तर कोणाच्या शरीरात अगणित बाण घुसले आहेत आणि ते सर्वजण रडत ओरडत येत होते. हे दृश्य पाहून दैत्यराज शुंभाने एका सैनिकाला विचारले, धूम्रलोचन कुठे आहे आणि तुम्ही मैदान सोडून पळून का आलात? त्या स्त्रीला का आणले नाही? हा भयंकर शंखनाद कोण करीत आहे?
मला सर्व काही नीट सांगा. तेव्हा त्या सैनिकाने दैत्यराज शुंभाला युद्धभूमीवरील सर्व परिस्थितीचे वर्णन करून सांगितले. तो म्हणाला, महाराज, कालिका देवीने धूम्रलोचनासह अनेक राक्षस ठार मारले. अमानुषपणे तिने सर्वांचा संहार केला आणि हा शंखनादसुद्धा तीच करीत आहे. ती जगदंबा सैन्याशिवाय तुमच्याशी युद्ध करावे या हेतूने एकटीच आली आहे. याचेच आम्हाला नवल वाटून राहिले आहे. त्या दैत्य सैनिकाचे हे बोलणे ऐकल्यानंतर दैत्यराज शुंभाने आपल्या लहान भावाला विचारले, हे बंधो, एकट्या कालिकेने हजारो सैन्यांनिशी गेलेल्या धूम्रलोचनाला ठार केले आहे आणि उरले सुरले सैन्यही पळून माघारी आले आहे आणि तिकडे ती विजयाच्या आनंदाने शंखनाद करीत आहे. तर आता आपण काय करावे? कारण एवढा पराभव झाल्यामुळे ती अंबिका भोगावयास मिळेल ही आशा व्यर्थ आहे. तर आता इथून पळून जावे की युद्ध करावे हे तू सांग. तेव्हा शुंभाचे ते बोलणे ऐकून निशुंभ म्हणाला, अरे बंधो, आता पळून जाणे अगर दुर्गम ठिकाणी जाऊन लपणे हे योग्य नव्हे. उलट युद्ध करणे हेच श्रेयस्कर ठरेल. मी स्वतः मोठ्या वीरांना घेऊन सैन्यासह जाईन आणि त्या अबलेचा नाश करूनच येईल. आणि समज माझे काही बरे वाईट झाले तर अधिक विचार न करता तुला जे करायचे ते तू कर. यावर शुंभ म्हणाला, तू सध्या तिथे न जाताच इथेच थांबावे असे मला वाटते. आपण आधी चंड आणि मुंड या दोघांना युद्ध करण्यास पाठवू. कारण मला सुद्धा असे वाटते की सशाला पकडण्याकरिता हत्तीला जाण्याची गरज नाही. हे दोघे चंड आणि मुंड दैत्य तिचा वध करण्यास समर्थ आहेत. मग तो दैत्यराज शुंभ समोर उभ्या असलेल्या वीरश्रेष्ठ चंड व मुंड या दैत्यांना म्हणाला, अरे चंड आणि मुंड, तुम्ही दोघे आता त्या निर्लज्ज आणि उद्दाम स्त्रीला मारण्यासाठी सैन्यासह निघा आणि त्या पिंगलनयनी कालिकेला युद्धात मारून अंबिकेला उचला आणि लवकर परत या. आणि जर ती गर्विष्ठ अंबिका आवरत नसेल तर बाणांनी तिला सुद्धा खुशाल मारून टाका. अध्याय 6 समाप्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.